रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील हॉटेल साई सिद्धी या ठिकाणी लक्झरी बस आणि टेम्पो ट्रॅव्हल्स यांचा मोठा अपघात झालाय. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. याबाबत जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास जयगड पोलीस स्थानकाचे निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी करत आहेत. सकाळी साधारण 8:30ची गोष्ट आहे ही. सकाळी ती गाडी आली लक्झरी, आणखी आम्ही काउंटरवर बसलो होतो आणि मोठा आवाज आला म्हणून केलं बघायला आलं तर टेम्पो ट्रॅव्हलरला ठोकलं होतं. आता काढली पोलीस गेली. तर सकाळी तिथून येताना त्याचं मोठा ब्रेक फेल झालं की काय त्यांचं लक्ष नव्हतं असं का तुम्हाला काही माहिती नाही, कळलेलं नाही. परंतु त्यांचं म्हणलं की ब्रेक फेल झाले गाडीचे आणि हे असं अपघात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ड्रायव्हर. या ठिकाणी आपल्याला हे पाहिजेत ब्रेक म्हणजे काय म्हणतात ते स्पीड ब्रेकर पाहिजेत असं आपली मागणी आहे. तर ग्रामपंचायतीकडनं करायचं की प्रशासनाने ते लक्ष द्यायला पाहिजे, काय तुम्ही काय सांगा? नाही, ह्याच्या अगोदर पण बरेच असे अपघात झालेले आहेत, किरकोळ झालेले आहेत. कारण परवा पण आता एक मुलं होती, त्यांना पण एक मुलगा घासून गेला, खाली मुलगा पडला, किरकोळ जखमी झाला होता. त्याच्यानंतर बरेच असे याच्याबरोबर प्रकार घडलेले आहेत. त्याच्यामुळं ग्रामस्थांची किंवा म्हणजे आमची सर्वांचीच अशी मागणी आहे की अपघाताला ते स्टेशनपर्यंत हा उतार असल्यामुळे वाहनं वेगात येतात किंवा वरती जे घाटमोचे लोक जे आहेत, ड्रायव्हर आहेत, त्यांना ट्रेन रस्त्याची सवय असल्यामुळे त्यांना अंदाज येत नाही रस्त्याचा, अचानक ब्रेक मारत जातात. त्याच्यामुळं गाडी स्किड होऊ शकते किंवा होते आणि त्याच्यामुळे अपघात होतात. त्याच्यामुळे ते स्पीड ब्रेकर बसवणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या दृष्टीने संबंधित खात्याशी आपण बोलून त्यांना विनंती करून बसवण्याचा प्रयत्न करायचं चाललेलं आमचं आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळेमध्ये सिद्धी पॅलेस हे एक हॉटेल आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी सकाळी अपघात झाले 7:45 वाजता. या अपघाताला जे कारण आहे ते म्हणजे इथे स्पीड ब्रेकर नाही आहे, पूर्णपणे डिवायडर आणि पूर्णपणे तीव्र उतार असल्याकारणाने गाड्या ह्या मोठ्या संख्येने स्पीडने येतात आणि या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. त्याच ठिकाणी पदचारी चालत असतात किंवा इथली ग्रामस्थ चालत असतात. त्यांच्या जीवितास कुठलाही धोका होऊ नये यासाठी येथील उपसरपंच महेश केदार यांनी मागणी केली आहे की या ठिकाणी स्पीड ब्रेकर झाले पाहिजे आणि स्पीड ब्रेकर झाले तरच या अपघातांना आळा बसेल. या अगोदरसुद्धा या ठिकाणी अपघात झाले तर त्यांनी सांगितलेलं आहे. संदीप खानविलकर, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.